आज दिवाळी भाऊबीज या निमित्ताने भाविकांची का बोलला सर तुम्ही एक तर स्क्रिप्ट हॅलो सो मी आता आली अक्कलकोट वरून तुळजाभवानीला. आम्हाला बघ माहिती का तू काय माझ्या घरात असलेले सगळे देव तुझ्या घरात ठेवणार आहे. नमस्कार मंडळी, मी स्नेहा दरेडे या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. पाठीमागे एक मूर्ती बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी कुठे आहे. तरी पण मी पुन्हा एकदा सांगते, मी आले आहे अक्कलकोट येथील स्वामींच्या दर्शनासाठी. स्वामी समर्थ महाराजांचं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि खूप गर्दी होती. स्पेशली आज दिवाळी आणि भाऊबीज या निमित्ताने भक्तांची इतकी गर्दी होती की मला आतमध्ये काहीच कव्हर करता आलं नाही. फुटेज ऍक्च्युली अलाउडही नव्हतं तसं तिकडे. आणि खूप छान वाटतंय आज दर्शन घेऊन की इतक्या वर्षापासून मी जी इच्छा स्वामींकडे मांडली होती माझी की तुमच्या दर्शनासाठी मला लवकर बोलवा. सो स्वामींनी आज तो दिवस माझ्यासाठी आणला होता स्पेशली. आणि खूप बरं वाटतंय. माझी ह्या वर्षाची ही दिवाळी खूप छान गेली स्वामींच्या दर्शनाने. भेटूया आपण माझ्या पुढच्या डेस्टिनेशनवर. बाय. हॅलो सो मी आली आहे अक्कलकोट वरून तुळजापूर इथे तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्यासाठी. आणि इथे आम्ही आज संध्याकाळीच म्हणजे एक दिवस आधीच आलो, कारण मला इथे थोडं मार्केट आणि बाकी गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या. त्याचप्रमाणे आमचं स्वागत इथे पावसाने केलं असल्यामुळे मार्केटला तुम्ही बघू शकता गर्दी कमी आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला व्यवस्थित आणि शांततेने बघायला मिळत आहेत. सो बघूया इथे अजून काय काय मिळतंय. हे काय काय ऊद आहे? तुम्ही माझ्या आसपास बघू शकता मस्त मोकळं असं मला मार्केट मिळतंय. म्हणजे इतक्या वर्ष मी येते पण हे असं पहिल्यांदा मला बिना गर्दीचं आणि वर्दळ नसलेलं मार्केट बघायला मिळतंय. मस्त लाइटिंग दिसतीये आणि पाऊस थोडा थोडा चालू आहे. सगळ्यात लहान कोणतं असेल? कितीला ते? 1300. आणि ह्याच्यात थोडं मोठं घेतलं तर लाइटिंग मध्ये येते 2100 रुपये. ह्याला लाईट नाहीये? ह्याला लाईट नाही. ह्याच्यात तुम्हाला साडी भेटेल, हिरवी पाहिजे तर लाल आणि हिरवी तेच घेऊ. पण तिकडे जास्त किती गोड आहे. नाही इकडे नाही. आम्हाला बघ माहिती का तू काय माझ्या घरात असलेले सगळे देव तुझ्या घरात ठेवणार आहे. मंदिरात आमचं कितीला 80. घेऊ? एवढी मंदिरात केवढी मोठी पाहिजे ही? माझी एवढी? सगळं माझं कॉपी करतीये. मार्गशीर्ष आहे मांडतात ते वाला आहे. मम्मी हे बघ. वाव खरंच सुंदर आहे. सो
आता मी भवानी आईच्या मंदिराच्या एकदम जवळ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की दिवाळी निमित्ताने देवीच्या मंदिराची काय सजावट केली आणि खूप मस्त हा परिसर लाईटने सजलेला आहे. दिव्यांच्या दीपमाळा लागलेल्या आहेत आणि एक मोठा कंदील लागलाय मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर. हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार आहे आणि हे पूर्ण मार्केट व्ह्यू आहे जो आपल्याला उद्या कदाचित गर्दीमध्ये फारसा बघायलाही नाही मिळणार. सो खूप भारी वाटतंय. गर्दी नसल्यामुळे मला खूप छान एक्सप्लोर करता आलं इथलं मार्केट. कलरफुल लाईट्स आणि कलरफुल देवीच्या साड्या आपल्याला दिसत आहेत मार्केटमध्ये. बघूया आज जायला मिळतंय का, कारण अभिषेक चालू आहे आतमध्ये. सो प्रवेश आहे की नाही अजून आम्हाला माहित नाहीये. बघूया. सो आम्ही पावसामध्ये पूर्ण भिजलोय आणि इथे लाईन मध्ये आहोत. दिवाळीमुळे किंवा पावसामुळे कमी गर्दी आहे आणि असं पहिल्यांदा झालंय की मी लाईन मध्ये गर्दी म्हणजे कमी गर्दीमध्ये लागून लवकर दर्शन होणार आहे माझं. बघू शकता मूविंग लाईन आहे, म्हणजे मूविंग. गुड मॉर्निंग. सो आजच्या माझ्या ह्या दिवाळी ट्रिपचा दिवस दुसरा आहे आणि आज मी ठरल्याप्रमाणे तुळजापूरच्या मंदिराच्या बाहेरच आहे. काल सुद्धा आमचं दर्शन खूप छान झालं आणि आज आमचा दर्शन विथ अभिषेक आहे. सो आम्ही देवीच्या जवळ जाऊन तिची ओटी वगैरे भरण्याचा आम्हाला चान्स मिळणार आहे. सो थेट गाभाऱ्यातून मला आज दर्शन मिळणार आहे देवीचं. त्याच्यासाठी मी देवीची खूप आभारी आहे. हॅलो. सो मी आले तुळजापूरवरून कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी. शुक्रवार असल्यामुळे देवीचा पालखी सोहळा सुद्धा होता आणि त्यामुळे गर्दी ही प्रचंड प्रमाणात होती. पण मला थोडा उशीर झाला, त्यामुळे चांगलं झालं कारण मला आरती मिळाली. देवीची आरती मला पाहता आली की कशी आरती होते इकडची आणि थोडी वेगळी होती, पण एक्सपिरियन्स खूप छान होता आणि खूप भारी वाटलं कारण डायरेक्ट मला गाभाऱ्यामधून देवीचं दर्शन मिळालं आणि देवीचं देखणं रूप पाहून मन एकदम प्रसन्न झालं. आणि सो माझं देवीचं दर्शन गाभाऱ्यातून जवळून झालंय आणि अशा पद्धतीने माझ्या आजच्या दिवसाचे दोन्ही देवी म्हणजे आपली तुळजाभवानी तुळजापूरची आणि कोल्हापूरची अंबाबाई या दोघींचंही दर्शन मला एवढं छान झालंय जवळून गाभाऱ्यातून. त्यामुळे माझी दिवाळी खूप छान गेली आणि माझं येणारं नवीन वर्षही असंच खूप छान जाणार आहे असं वाटतंय.